हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेसन पाहणार आहोत वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार। तर वाङ्मयीन लेण्यांचा शिल्पकार हे कोण आहे तर हे आपले रशियन सुप्रसिद्ध लेखक आणि कथा कादंबरीकार लिओ टॉल्स्टॉय हे आहेत शिल्पकार वाङ्मयीन लेण्यांचे शिल्पकार। तर त्यांना वाङ्मयीन लेण्यांचे शिल्पकार असं का म्हटलं आहे तर त्यांची एक कादंबरी आहे बघा, युद्ध आणि शांती। ही कादंबरी आपल्या वाङ्मयीन साहित्य जीवनामध्ये ही कादंबरी खूप प्रसिद्ध झालेली आहे। तिला वाङ्मयीन क्षेत्रातलं लेणे म्हणजे अलंकारिक सुंदर दागिना असं म्हटलं आहे। त्याच्यामुळे लेखिका काय म्हणतात तर आपले जे लिओ टॉल्स्टॉय आहेत ते वाङ्मयीन लेण्यांचे कोण आहेत तर शिल्पकार आहेत। तर आपण हा लेसन बघण्या अगोदर ह्या लेसनची ज्या लेखिका आहेत सुमती देवस्थळे यांचा थोडक्यात परिचय बघूयात। तर ह्या पाठाच्या लेखिका आहे सुमती देवस्थळे। त्यांचा जन्म 1927 आणि त्यांचा मृत्यू म्हणजे 1927 ते 1982 पर्यंत। तर लेखिका ह्या कोण आहेत तर सुप्रसिद्ध लेखिका चरित्रकार आहेत। टॉल्स्टॉय एक माणूस, मॅक्झिम गार्गी, डॉक्टर अल्बर्ट स्वाइस्टर्स एक विचारवंत म्हणजे ते कार्ल मार्क्सच्या संबंधित आहे। छाया आणि ज्योती ही चरित्रे त्यांनी लिहिली आहेत। त्याच्यानंतर चरित्र लेखनाला आवश्यक असणारी परिश्रम, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाहशैली या विशिष्ट वैशिष्ट्यामुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झालेले आहे। म्हणजे याच्यामुळे त्यांच्या विषयसंबंधीचा जिव्हाळा किंवा विषयसंबंधीची जी त्यांची समरसता आहे आणि प्रवाहशैली त्यांची, त्याच्यामुळे काय होतं तर त्यांच्या लेखनाला एक वेगळेपण म्हणजे एक आगळे वेगळेपण प्राप्त होते। टॉल्स्टॉय आणि स्वाइस्टर यांच्या संबंधी मराठीत एवढे मार्मिक लेखन पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेय त्यांनाच मिळाले। म्हणजे जे आपल्या ज्या पाठामध्ये जे उल्लेख केलेले जे आहेत जे आपले कथा कादंबरीकार हे लिओ टॉल्स्टॉय यांच्या जीवनाचं किंवा त्यांचं चरित्र सुरुवातीला कोणी लिहिलं आहे तर आपल्या लेखिका सुमती देवस्थळे। सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्र आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोलिव्स टॉल्स्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते। सत्याग्रह व असहकार्य, शांततामय प्रतीकाचे तत्व त्यांनी मांडले आहे। तर हे कशाचे पुरस्कर्ते होते लिओ टॉल्स्टॉय तर सत्याग्रह आणि असहकार या शांततामय प्रतीकाचे ते पुरस्कर्ते होते। टॉल्स्टॉय एक माणूस या पुस्तकातून निवडलेल्या या चरित्रपर पाठात टॉल्स्टॉय यांच्या लेखक म्हणून झालेल्या जडणघडणीची आणि वॉर अँड पीस या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रत्येकारी चित्रण आले आहे। तर हा जो लेसन जो आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, तर या लेसनमध्ये काय आलेलं आहे ते इथे लेखिकेने सांगितले आहे। तर याच्यामध्ये त्यांचा लेखक म्हणून कशी त्यांची निर्मिती झाली किंवा त्यांची लेखक म्हणून कशी ओळख झाली, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनातील जडणघडण, वॉर अँड पीस या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे चित्रण म्हणजे त्यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे वॉर आणि पीस त्यांच्यात त्यांना जे आलेले जे अनुभव आहेत ते अनुभव या पाठात सांगितलेले आहेत। या कादंबरी लेखनासाठी टॉल्स्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला आहे। कादंबरी दर्जेदार होण्यासाठी पुन्हा लेखन केले। तर त्यांनी काय केलं तर त्यांची कादंबरी खूप छान तयार व्हावी म्हणून त्यांनी काय केलं तर दर्जेदार काम तर केलं, परंतु त्या कादंबरीवर पुन्हा विचार केलेला आहे। त्यामुळे वॉर अँड पीस हे जागतिक साहित्यातील वाङ्मय लेणे ठरले आहे। मानवी जीवनातील जटिल प्रश्न युद्धाने सुटत नाहीत तर ते शांती आणि प्रेमाच्या मार्गातून सुटतात। कोणत्याही समस्येचं जे निराकरण आहे, जे निरसन आहे ते कधीही जटिलतेने म्हणजे प्रखरतेने सुटत नाही किंवा वादविवादाने सुटत नाही, तर ते कशाने सुटतं तर शांततेच्या मार्गाने सुटत असतं। हे टॉल्स्टॉय यांनी या कादंबरीतून सांगितलेलं आहे। म्हणजे या कादंबरीतून त्यांनी ते सांगितलं आहे कोणत्याही जीवनातील समस्या असू दे ती कशाने सुटते तर प्रेमानेच किंवा शांतीनेच सुटत असते। तर आपण या
लेखामध्ये किंवा या पाठामध्ये आपल्या लेखिकेने काय सांगितलं आहे यांच्याबद्दल ते पाहूयात. जेमतेम 2 वर्षाचा मातृविहीन लिओ यासना पोलंडमधील प्रशस्त घरात वाढत होता. आत्याने आईची जागा इतकी मनपूर्वक भरून काढली होती की आपल्या जीवनात काही न्यून असल्याचे लिओला कधीच जाणवले नाही. तर इथं बघा, जेमतेम 2 वर्षाचा जेव्हा हे लिओ होते तेव्हा मातृविहीन म्हणजे काय झालं तर त्यांचे आई वडील त्यांच्या वयाच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे ते इतके लहान होते त्याच वेळेस त्यांचे आई वडील गेले. तर त्यांचं पालनपोषण कोणी केलं तर त्यांच्या आत्याने. आणि ते कुठे राहत होते तर यान्सान पोलंडमधील म्हणजे रशियातील एका गावामध्ये. हे यान्सान आहे ना ते रशियातील एका गावाचं नाव आहे, ते एका शहराचं नाव. तर तिथं ते राहत होते. तर त्यांचे आई वडील नव्हते तर त्यांचं संगोपन कोणी केलं त्यांच्या आत्यांनी. आणि त्यांच्या आत्यांनी त्यांना आईवडिलाची कमी कधी जाणूच दिली नाही, म्हणजे ती जागा त्यांनी भरून काढली. आणि आपल्या जीवनात काही न्यून असल्याचे लिओला कधी जाणवलेच नाही. न्यून म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये काही कमी आहे असं त्यांना कधीच जाणवलं नाही. का तर त्यांच्या आत्यांनी त्यांचं संगोपन खूप सुंदर पद्धतीने केलं. त्याची आई जरी त्याला मुळीच आठवत नसली तरी अगदी तहानेपणीच्या 2 आठवणी त्यांनी आवर्जून लिहून ठेवल्या आहेत. तर लिओ जे आहेत लेखक कादंबरीकार, त्यांचे आई वडील वयाच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे ते इतके लहान होते की तेव्हाच त्यांना सोडून त्यांचे आई वडील निघून गेले. म्हणून त्यांना त्यांच्या आईची आठवण अशी काहीच नव्हती. 2 वर्षाच्या लहान मुलाला आईची आठवण अशी काय असू शकते, किंवा त्यांनी काय आईचा चेहरासुद्धा त्याच्या लक्षात राहणार नाही. म्हणजे ते इतके लहान होते त्यावेळेस त्यांची आई निघून गेली आणि त्यांना आई तर मुळीच आठवत नव्हती. परंतु त्यांच्या तहाण्यापणीच्या म्हणजे काय तर बालपणीच्या 2 आठवणी त्यांनी आवर्जून लिहून ठेवल्या आहे. म्हणजे त्यांच्या लेखामध्ये त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी त्यांच्या लहानपणाच्या 2 आठवणी आवर्जून म्हणजे काय तर विशेष करून लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी कोणत्या आहेत आपण पाहू. अगदी पहिली आठवण अशी की आपणास दुपट्ट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. आपल्याला हातपाय हलवण्याचा मोकळेपणा हवा आहे, तो मिळत नाही म्हणून आपण खूप जोरजोराने रडत आहोत. तर इथे त्यांनी त्यांच्या 2 आठवणी सांगितल्या. त्यातली पहिली आठवण काय सांगितली त्यांनी की ते जेव्हा अगदी लहान होते तेव्हा त्यांना एका दुपट्ट्यात म्हणजे एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवले होते. जेव्हा कधी लहान मुलं असताना त्याची मालिश करून आंघोळ करून झालेली असते ना तेव्हा त्याला शांत झोप यावी आणि मधून आवाजाने ते मुलं म्हणजे घाबरू नये किंवा दचकू नये आणि दचकून हातपाय हलवू नयेत म्हणून त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात की जेणेकरून त्याची झोप पूर्ण झाली पाहिजे. आणि मग इथे त्यांनाही तसंच केलं होतं की ते काय म्हणतात त्यांनाही एका दुपट्ट्यामध्ये म्हणजे एका कॉटनच्या कपड्यामध्ये असं घट्ट गुंडाळून ठेवलं होतं. आपल्याला हातपाय हलवण्याचा मोकळेपणा हवा होता. लहान मुलांना हातपाय हलवून खेळायला खूप आवडतं, परंतु ह्यांना तसं करायला मिळत नव्हतं. त्याच्यामुळे ते काय करत होते तर जोरजोराने रडत होते. भोवती मोठी माणसे उभा आहेत पण त्यांना बाळाची व्यथा समजू शकत नाही. आपण मात्र रडतच आहोत. इतक्या तहाण्यापणीची आठवण आजवर कोणीही निवेदन केलेली नाही. इथे काय म्हणतात बघा, मोठी माणसं त्यांना पाहत होती, ते रडत आहे ते बघत होते, परंतु त्यांना समजत नव्हतं की हे बाळ का रडत आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की एक लहान मूल रडत आहे परंतु आपण समजू शकत नाहीत की ते का रडत आहे. म्हणजे आपण आपल्या मनामध्ये फक्त कल्पना करतो की त्याला भूक लागली असेल किंवा त्याची झोप झाली नसेल किंवा त्याचं पोट दुखत असेल असं पण कल्पना करतो, परंतु त्याच्या मनामध्ये काय ते का रडत आहे हे जाणू शकत नाही. तिथे हे पण म्हणतात, लिओ पण म्हणतात की तेही रडत होते आणि सगळेजण त्यांना पाहत होते पण ते समजू शकत नव्हते की हे बाळ का रडत आहे. आणि इथे लिओ काय म्हणतात की इतक्या तहानेपणाची आठवण म्हणजे इतक्या लहानपणीची आठवण बालपणीची आठवण कोणी निवेद करून ठेवेल का, म्हणजे कोणी नोंदवून ठेवू शकतं काय की आपल्या लहानपणी आपल्यासोबत हे झालं की आपल्याला दुपट्ट्यात गुंडाळून ठेवलं किंवा आपण रडत होतो आणि मोठी माणसं आपल्याला पाहत होती, हे कोणाच्या लक्षात राहत नाही. परंतु ते इतके तीक्ष्ण त्यांची बुद्धी होती की त्यांनी हे सर्व त्यांच्या लक्षात ठेवलं. दुसरी आठवण अगदी बोलकी असून टॉलस्टॉयच्या तरल संवेदनाशी सूचक आहे. तरल म्हणजे काय, इथे बघा, इथे तरल हा शब्द इथे कशासाठी घेतला आहे तर मुलायम. तरल म्हणजे काय तर मुलायम. तर त्यांची दुसरी आठवण सांगताना काय म्हणतात की
तरल संवेदनाचे सूचक आहे, म्हणजे मुलायम त्यांच्या ज्या संवेदना त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्यांच्याशी ती निगडीत आहे. मी आंघोळीसाठी एका टबमध्ये बसलो आहे. एका नवीन सुगंधी साबणाने दाई माझे अंग चोळत आहे. तर ते काय म्हणतात, अगदी लहान आहेत आणि ते आंघोळीला त्यांना कुठे बसवले आहे, एका टपामध्ये, आणि एक नवीन सुगंधी साबणाने दाई माझे अंग चोळत आहे. इथे दाई म्हणजे काय, तर जी लहान मुलाचे संगोपन करण्यासाठी जी स्त्री ठेवलेली असते ना तिला दाई म्हणतो. आता आपण दाई हा शब्द आता बदलून आपण आया म्हणतो बघा त्याला. तर ती आया काय करत होती, त्यांचे अंग चोळत होती, म्हणजे त्यांना साबणाने अंघोळ घालत होती. तो सुगंध सर्व पाण्यात मिसळला आहे. तर त्यांना कसं वाटतं की मी अंघोळीला बसतो, म्हणजे ती त्यांची आठवण सांगत आहेत की मी अंघोळीला बसलो आहे, नवीन सुगंधी साबणाने दाई मला म्हणजे ती आई त्यांना अंघोळ घालत आहे आणि तो सुगंध पूर्ण पाण्यामध्ये मिसळला आहे. म्हणजे साबणाचा जो फेस होतो ना त्या फेसामध्ये जो सुगंध असतो तो पूर्ण पाण्यामध्ये मिसळला आहे. सुगंधाच्या नाविन्याची जाणीव मला उत्तेजित करते. आता इथे बघा हा वाक्यप्रचार होतो विद्यार्थी मित्रांनो. उत्तेजित करते म्हणजे काय, तर उत्साही करते. उत्साहित करणे काय करते, तर नवीन सुगंधाच्या नाविन्याची जाणीव मला काय करते, तर उत्तेजित म्हणजे मला उत्साही करते. प्रथमच मला माझ्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवते आणि आवडतेही. मऊ काळेभोर लाकडी टब, बाह्यामागे दुमडलेल्या दाईचा हात, पाण्याच्या कडक वाफा. कडक म्हणजे जेव्हा पाणी खूप गरम असतं तेव्हा त्याच्यातून ज्या वाफा निघतात ना त्याला त्यांनी काय म्हटलं आहे, तर कडक वाफा. चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टपाच्या ओल्या कडावरून माझे चिमुकले हात फिरत असताना झालेली पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाची जाणीव, हे सारे आठवते. तर ते काय म्हणतात, जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांना जी दाई अंघोळ घालत होती आणि ते अंघोळ करत असताना त्यांना जे अनुभव जे आले आहेत तर ते अनुभव ते इथे सांगत आहेत की तो सुगंधी साबणाचा जो वास आहे तो वास त्यांना काय करत होता, तर उत्तेजित म्हणजे उत्साहित करत होता. त्याच्यानंतर मौशार काळे टप त्याची त्यांना जाणीव होत होती आणि बाह्यामागे करून दुमडलेली दाई जी अंघोळ घालत होती ते म्हणजे ते सारं त्यांना काय होते तर इथं आठवत आहे. किती अर्थपूर्ण आहे ही आठवण. लिओच्या ज्ञानेंद्रियाची तीव्रता निसंशय लक्षणीय आहे. इथे बघा ज्ञानेंद्रियांची तीव्रता. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, तर तुमचे सेन्स ऑर्गन्स म्हणजे आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि आपली स्किन म्हणजे त्वचा, हे काय आहेत आपले, तर ज्ञानेंद्रिय. तर इथे काय म्हणतात लेखिका की त्यांचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाची तीव्रता इतकशी आहे तर निसंशय आणि लक्षणीय, म्हणजे त्यांना ते सगळं आठवत आहे की त्यांना त्या पाण्याचा खळखळतेचा आवाज येत आहे. त्या दाई ज्या अंघोळ घालत होत्या त्या अंघोळ करत असताना त्या हाताने जे चोळत होत्या ते सध्या फील करत आहेत, किंवा ते सुगंधी साबणाची स्मेल आणखीन त्यांच्या आठवणीत आहेत. म्हणजे त्यांचे सेन्स ऑर्गन्स त्यांचे ज्ञानेंद्रिय किती तीव्रता कशी आहे तर निसंशय आणि विलक्षणीय आहे, म्हणजे खूपच लक्षात ठेवणारी किंवा विलक्षणीय आहे. लिओला दाईचे मोकळे हात दिसतात, सुगंधी द्रव्याचा वास येतो. म्हणजे त्यांच्या सेन्स ऑर्गन्सची इथे हे सांगितले, तीव्रता सांगितली आहे की त्यांना आणखीनही काय होतं तर दाईच्या मोकळ्या हाताचे हात दिसतात म्हणजे ते फील करत आहेत. त्याच्यानंतर सुगंधी द्रवाचा वास त्यांना येत आहे, पाण्याची उष्णता जाणवत आहे. त्यांच्या अंगावर जेव्हा ते गरम पाणी पडत होते तर ते स्किनला म्हणजे आताही त्यांना ते जाणवत आहे. पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येत आहे. टपाच्या आतील मऊ स्पर्श कळतो आणि सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंददायी वाटते. तर ह्या सर्व ज्या त्यांच्या आठवणी आहेत. संकलित म्हणजे काय, इथे बघा संकलित जाणीव म्हणजे एकत्रित जाणीव. त्यांच्यासोबत जे हे काही घडलेलं आहे त्या संकलित म्हणजे ते एकत्रित जाणीव त्यांना काय करत आहे तर आनंददायी इथे वाटत आहे. लिओच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाची संवेदना लहानपणापासूनच किती तल्लख होती ते या लहानशा आठवणीवरून स्पष्ट होते. तर इथे काय होतं तर त्यांचे जे सेन्स ऑर्गन्स आहेत त्यांचे जे ज्ञानेंद्रिय आहे ते किती तल्लख आहेत, किती तीक्ष्ण आहेत आणि त्यांच्या ज्ञानेंद्रियाची तीव्रता किती विलक्षणीय आहे हे त्यांच्या या आठवणीवरून स्पष्ट होते.
निरनिराळ्या संकल्पनांशी खेळत बसण्याची व त्यांचे दृक्प्रत्यय मनाने अनुभवण्याची लिओची शक्ती अमर्याद होती. त्यांचे कोवळे वय लक्षात घेतात ती शक्ती विलक्षणीय होती असे म्हटले जाते. तर निरनिराळ्या संकल्पनाशी खेळत बसायची म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस निरनिराळ्या संकल्पना म्हणजे भावना ज्या निर्माण होत होत्या त्या भावना काय करत होत्या तर ते इथं दृक्प्रत्यय म्हणाले. दृक म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय तर ते डोळ्याच्या समोर एखादा अनुभव आपण जर डोळ्याच्या समोर आणतो ना बघण्याचा म्हणजे घडलेला जो अनुभव डोळ्याच्या समोर आणून बघण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना आपण तर त्याला दृक्प्रत्यय म्हणतात. तर इथे लिओ काय करत आहे तर त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत संकलित भावना त्या भावना डोळ्यासमोर आणत आहेत म्हणजे प्रत्यक्षात आणून डोळ्यासमोर आणून ते अनुभव घेत आहेत. हा अनुभव घेण्याची त्यांची शक्ती अमर्याद आहे म्हणजे मनातील भावना डोळ्यासमोर आणून त्याचे अनुभव घेत होते. त्यांचे कोवळे वय लक्षात घेता ती शक्ती किती विलक्षणीय होती असे म्हटले पाहिजे. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये त्या घडून गेलेल्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी ते अनुभवत आहेत आणि डोळ्यासमोर घेऊन ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. लिओची बौद्धिक वाढ अगदी झपाट्याने होत होती. एकच गोष्टीचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता उत्पन्न होत होती. तर त्यांच्या बुद्धीची जी वाढ आहे ती झपाट्याने म्हणजे त्यांची बुद्धी ही लवकर वाढत होती आणि कोणत्याही गोष्टीचा एकाच गोष्टीचा निरनिराळ्या म्हणजे एकच गोष्ट आहे परंतु त्याचे चारी बाजूने चहू बाजूने तिचा अंदाज घेत होते आणि दृष्टिकोनातून म्हणजे प्रत्येकच बाजूने एका गोष्टीचं प्रत्येकच बाजूने ते विचार करत होते आणि ती विचार प्रत्येक निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता त्यांच्यात म्हणजे लहानपणीच त्यांची बुद्धी तर झपाट्याने वाढतच होती परंतु एकाच गोष्टीचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमताही त्यांची इथे वाढत होती. इतक्या बालपणी अमूर्तासंबंधी विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती केवळ चकित करणारी होती. आता इथं अमृत म्हणजे काय तर अदृश्य. तर इतक्या लहानपणी म्हणजे छोट्याशा वयामध्ये एक अदृश्य गोष्टीबद्दल विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती म्हणजे चकित करणारी होती. म्हणजे आश्चर्य वाटतं की लहान वयामध्येच अमूर्त म्हणजे जे दृक नाही जे दिसत नाही ते अदृश्य आहे त्या अदृश्य गोष्टीबद्दलही ते विचार करू शकतात हे आपल्याला चकित करणारं आहे. हीच प्रवृत्ती मोठेपणी भूमीत श्रेणी वाढत गेली. म्हणजे लहानपणी जे ते विचार करत होते जे अदृश्य गोष्टीबद्दल विचार करत होते ते मोठे झाल्यानंतर त्यांनी काय केले तर ते त्यांच्या वर्तनामध्ये म्हणजे त्यांच्या लेखामध्ये त्यांनी त्याचा उपयोग केला. प्रत्येक घटनेच्या हेतूचा विचार करणे सतत आत्मशोधन करणे स्वतःच्या विचारांचे अंतस्रोत ओळखण्याचा प्रयत्न करणे याचा त्याला जणू छंदच जडला होता. आता इथं लेखिका काय म्हणतात बघा प्रत्येक घटनेचा आहे म्हणजे प्रत्येक घटना का घडत आहेत कोणत्या हेतूने घडत आहे त्याचा विचार ते सतत करत होते सतत आत्मशोधन करत होते म्हणजे सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःमध्ये काय आहे किंवा काय आपण करू शकतो तर ते करत होते. स्वतःच्या विचाराचे अंतस्रोत करत होते अंतस्रोत ओळखण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे माझे विचार कसे आहेत माझ्या विचारामध्ये मी काय परिवर्तन केलं पाहिजे किंवा ते विचार मी कसे केले पाहिजे ते ओळखण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्याचा त्यांना छंदच होता म्हणजे ते त्यांची हॉबीज झाली होती त्यांना ती आवडच होती. त्यांच्या मनाची पाटी कोरी किंवा निर्विकार अशी कधीच राहू शकली नाही. विचारांची गुंतागुंत नसली तर लिओला अगदी चुकल्यासारखे वाटत होते. तर त्यांच्या विचाराची पाटी म्हणजे त्यांचं मन हे कधीच कोरं नसत होतं. त्यांच्या मनामध्ये सतत कोणती तरी भावना कोणती तरी युक्ती किंवा कोणता तरी उद्देश हा नेहमीच असायचा आणि कधी जर त्यांना तसं वाटलं नाही त्यांच्या मनामध्ये एखादी भावना जर आली नाही किंवा एखादा विचार जर आला नाही तर त्यांना काय व्हायचं तर चुकल्यासारखं म्हणजे का तर त्यांना अस्वस्थ वाटायचं. त्यांचं मन त्यांना अस्वस्थ करायचं की आज माझ्या मनामध्ये कोणती भावना कशी आली नाही किंवा कोणता विचार माझ्या मनामध्ये का आला नाही असं त्यामुळे त्यांचं मन त्यांना काय करायचं की अस्वस्थ आणि त्यांना कसं चुकल्यासारखं वाटायचं. एकदा तो स्वतःशीच म्हणाला म्हणजे एकदा ते काय म्हणाले बघा स्वतःशीच मी आता कसला विचार करतो आहे बरं. हो मी कसला विचार करतो या प्रश्नाचाच मी विचार करतोय. म्हणजे कधी कधी आपण पण असं एकटं बसले की आपण म्हणतो की मी काय विचार करत आहे आणि नंतर तो विचार काय करत आहोत ह्याच्यावर पण आपल्याला प्रश्न पडतो की अरे मी आज असा कसा विचार करतो. तसंच त्यांना पण वाटत होतं. त्यांच्या मनात सतत विचारांची पिंजण चालू असणे म्हणजे काय असायचं की त्यांच्या मनामध्ये विचारांची पिंजण म्हणजे त्यांच्या मनामध्ये सततच विचाराचे चक्र. इथं पिंजण म्हणजे काय तर चक्र. तर त्यांच्या मनामध्ये सतत विचाराचे चक्र चालू असायचे.
साध्या घटनासुद्धा असंख्य प्रतिमा त्यांच्या मनपटलावर एकदम दृश्यमय होत. तर साध्या साध्या घटनासुद्धा त्यांच्या काय होत होतं ते मनपटला म्हणजे त्यांच्या मनावर आहे ना एक अशी दृश्यमय छाप सोडून जायचे. प्रतिमा म्हणजे काय तर छाप. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा त्यांच्या मनावर छाप सोडायच्या आणि ते त्यांना विचार करायला लावायच्या छोट्या छोट्या गोष्टी. अगदी शोभा दर्शकाप्रमाणे लिओ स्वतःच्या मनाचे पृथक्करण करी आणि चिंतन करी. शोभा प्रदर्शक म्हणजे काहीतरी गुणित मोजण्याचं साधन आहे बघा. तर त्या साधनाने काय करायचे ते तर स्वतःच्या मनाचे पृथक्करण करी आणि चिंतन करी. म्हणजे स्वतःच्या पृथक्करण करी म्हणजे इथे काय तर इथे बघा पृथक्करण करी. इथे पृथक्करणचा अर्थ काय होतो तर वेगळे करणे. वेगळे करणे. पृथक्करण करणे म्हणजे काय हा वाक्यप्रचार होतो बघा. हा वाक्यप्रचार. पृथक्करण करणे म्हणजे वेगळे करणे. तर इथं ते काय करत होते की स्वतःच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना काय करायचे की वेगळं वेगळं करायचे आणि नंतर त्याचं काय करायचे चिंतन करायचे म्हणजे विचार करायचे त्याच्यावर. आपल्या मनाच्या प्रगतीचा संपूर्ण आलेख त्यांनी टिपून ठेवायला सुरुवात केली. तर त्या घटना काय करायच्या की ते साध्या छोट्या छोट्या घटना त्यांच्या मनावर काय करायचे छाप सोडायच्या आणि त्याच्यानंतर ते काय करायचे की त्या भावना ज्या आहेत जे विचार आहेत त्यांना वेगळं करायचे आणि त्याच्यावर चिंतन करायचे. आणि या सगळ्यातून त्यांनी काय केलं नंतर तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आपल्या मनाच्या प्रगतीचा संपूर्ण आलेख टिपून ठेवायला सुरुवात केली. तर त्यांच्या मनामध्ये ज्या काय भावना आहेत त्यांच्या मनाच्या भावनेची जी प्रगती आहे विचार करण्याची जी त्यांची शैली आहे त्याच्यावर त्यांनी काय केलं की संपूर्ण आलेख टिपून ठेवायला सुरुवात केली. दररोज दैनंदिनी लिहिण्याचा परिपाठ ठेवला. तर त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत जे विचार आहेत जी विचारसरणी त्यांच्या मनामध्ये येत होती तर ते त्यांनी काय केली तर टिपून ठेवण्याची दररोज दैनंदिनी लिहिण्याचा परिपाठ ठेवला. इथे परिपाठ काय होतो तर नियम केला त्यांनी की जे काय त्यांच्यासोबत घडत आहे ते घडलेलं ते दररोज एका डायरीमध्ये लिहून ठेवायला त्यांनी सुरुवात केली. दैनंदिनी लिहून ठेवण्याची कल्पना आत्मनिरीक्षणाच्या व आत्मपरीक्षणाच्या आवश्यकतेतून उसफुरली. तर स्वतःचं जे सेल्फ स्टडी जे करत होते ना ते सेल्फ स्टडी करत असताना त्यांना अशी गरज वाटली की आपण दैनंदिनी लिहून ठेवली पाहिजे. म्हणजे रोज आपल्यासोबत जे काय घडत आहे ते घडत असलेले जर लिहून ठेवलं आपण तर त्याच्यावर नंतर विचार करायला त्यांना इझी होईल. त्याच्यामुळे त्यांनी ते लिहून ठेवायला सुरुवात केली डायरी. या वयापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्यांची खात्री होती. त्याचा आपल्या सुप्त शक्तीवर विश्वास होता. तर लहानपणापासूनच लिओला काय वाटायचं की जी लहान मुलं आहेत मी त्यांच्यासारखा नाही किंवा मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे आणि सगळ्यापासून वेगळं आणि सामान्य जीवन जगण्यासाठी आपण जन्म घेतलेला नाही. आपल्याला काहीतरी नावलौकिक करायचं आहे. आपल्याला असं काहीतरी दिव्य करून ठेवायचं आहे की माझ्यानंतरही माझ्या कर्मातून म्हणजे माझ्या कामातून माझी आठवण झाली पाहिजे असं त्यांना काहीतरी करायचं होतं. आणि लहानपणापासूनच त्यांना ते वाटतच होतं की मी सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही. त्या शक्तीचा वेध घेण्यासाठी दैनंदिनी लिहिणे त्याला अत्यंत अगत्यीचे वाटले. म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं करण्यासाठी स्वतःच्या प्रगतीचा ध्यास घेण्यासाठी आणि आपल्याला सामान्य जीवन जगण्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत होत्या ह्याच्यातून त्यांनी काय केलं तर दैनंदिनी लिहायला सुरुवात केली आणि ते अगत्याचे वाटले म्हणजे ते त्यांना गरजेचे वाटले. टॉलस्टॉयला वाचनाची आवड जबरदस्त होती. त्यांचा वाचनाचा वेग उत्तम होता. टॉलस्टॉयने भरपूर वाचन व मनन केले. तर त्यांना वाचनाची आवड होती आणि त्याच्या वाचनाचा वेगही उत्तम होता म्हणजे भरपूर वेगाने ते वाचायचे. टॉलस्टॉयने भरपूर वाचन केले होते. तर त्यांनी भरपूर वाचन केले होते आणि त्यांनी कोणतं वाचन केलं होतं ते इथे सांगितले बघा. पुश्किन, टर्झेन्यू, डिस्क आणि व्हॉल्टियर, रूस इत्यादी ग्रंथकाराचा मनपूर्वक अभ्यास केला आहे. आता इथं पुश्किन आणि टर्झेन्यू म्हणजे कोणतं हे रशियन कादंबरीकार आहेत बघा. रशियन लेखक आहेत. आणि डिस्क हे इंग्रजी सुप्रसिद्ध लेखक आहेत. आणि व्हॉल्टियर रुसो हे कोण आहेत तर हे फ्रेंचचे लेखक आणि कथा कादंबरीकार आहेत. तर यांची पुस्तकं त्यांनी वाचली होती.
इत्यादी ग्रंथकारांचा मनपूर्वक अभ्यास केला, त्यामुळे अभिजात साहित्याची आवड संस्करित झाली. तर ह्यांची जी त्यांनी पुस्तकं वाचली, यांचे लेख वाचले, यांच्या कथा कादंबऱ्या वाचल्या, त्याच्यामुळे काय झालं तर अभिजात साहित्याची आवड म्हणजे एक विशिष्ट खास सुंदर वाङ्मयाची आणि साहित्यांची त्यांना काय झाली तर संस्करित झाली, म्हणजे त्यांना आवड निर्माण झाली. लेखन वाचनाच्या बाबतीतही खूप चिकित्सा सुरू होती. सपाटून वाचन सुरू होते. ललित साहित्य, तात्विक साहित्य, राजकारण, इतिहास, बडबडे ग्रंथराज सेवेस हजर होते. तर त्यांना काय होतं तर लेखनाच्या बाबतीत खूप म्हणजे त्यांना लेखनाच्या बाबतीत त्यांना लेखन करायचं होतं. त्याच्यामुळं काय होत होतं तर त्याच्या बाबतीत त्यांची चिकित्सा म्हणजे शोध चालू होता आणि सपाटन वाचन सुरू होते. म्हणजे त्यांना ह्या सर्व लेखकांचे वाचन, ग्रंथाचे वाचन कसे करत होते सपाटून म्हणजे भारावून सपाटून ते वाचन सुरू होते. ललित साहित्य, तात्विक साहित्य, राजकारण, इतिहास, बडबडे ग्रंथ सेवेस हजर होते. याचनाहून सारखी पुस्तके मागवत होता. तो सारे काही त्याला अगदी आदर्शातले आदर्श हवे असे. प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसटता तरी अभिप्राय नोंदवला जात होता. तर त्यांचं काय होत होतं की लेखनाच्या बाबतीत खूप चिकित्सा शोध म्हणजे त्यांचे शोध चालू होते लेखनाच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्यांनी विविध ग्रंथकाराचे ग्रंथही वाचले आणि याचनाहून म्हणजे त्या शहरातून ते सारखी पुस्तकं वाचनासाठी मागवत होते. आणि त्यांना साधंसुद्धा असं काही वाचायला नको होतं. त्यांना काय पाहिजे होतं तर आदर्शातला आदर्श हे त्यांना वाचण्यासाठी हवं होतं. आणि प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसटता तरी का होईना अभिप्राय ते द्यायचे म्हणजे स्वमत. एखादं पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक वाचून तसंच बाजूला ठेवत नव्हते, तर त्याच्यावर काय करायचे अभिप्राय म्हणजे स्वमत द्यायचे किंवा त्याच्यावर एखादी समरी लिहायची, स्वतःचं मन त्या पुस्तकाबद्दल व्यक्त करायचे. अदलेमधले सामान्य सुवर्णमध्य गाठणाऱ्याचे काही एक त्याला आवडत नव्हते. तडजोड नको होती. शुद्ध आदर्शाचा अट्टहास होता. तर त्यांना तडजोडही नको होती आणि साधंसुद्धाही असं त्यांना काय नको होतं. त्यांना काय पाहिजे होतं शुद्ध आदर्श म्हणजे त्यांना जे मेन आहे जो आदर्श आहे तोच त्यांना पाहिजे होता. इथे काय म्हणतात लेखिका युरोपच्या प्रवासात असताना निसर्ग सुंदर परिसरात तो अगदी वेडावून गेला होता. म्हणजे एकदा ते युरोपच्या दौऱ्यावर गेले होते आणि तिथली सुंदरता पाहून तिथला सुंदर परिसर पाहून ते काय झाले होते एकदम वेडे झाले होते. म्हणजे त्यांना निसर्गाचं वेड इतकं लागलं होतं. बाहेरचे सौंदर्य माझ्या डोळ्यातून आत्मेत ओतले जात होते. तर ते निसर्गाचं सौंदर्य त्यांना ते सौंदर्याने इतकं वेड लावलं होतं की ते बाहेरचं जे सौंदर्य आहे म्हणजे ज्या निसर्गातलं जे सौंदर्य आहे ते त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या अंतरात्म्यात म्हणजे त्यांच्या हृदयापर्यंत ते आत रुतलं गेलं होतं. माझ्या अंतरंगात आनंद भरलेला आहे. मला जगायचे आहे. मला चिरंजीव व्हायचे आहे. हा निरागस आनंद मनात गोड हुरहुर निर्माण करत होता. तर इथं लिओ काय म्हणतात बघा म्हणजे लेखिकेने त्यांच्याबद्दल सांगताना इथं असं लिहिलं आहे की त्यांना त्या युरोपमध्ये जे दौऱ्याला गेले होते तेव्हा तो निसर्ग जो पाहिला होता त्या निसर्गाची जी सुंदरता आहे ती त्यांना वेड लावली होती त्या सुंदरतेने आणि ती त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या आत्म्यापर्यंत गेली होती. आणि हा निसर्ग पाहून त्यांना काय वाटत होतं तर मला चिरायू म्हणजे मला खूप दिवस जगायचा आहे आणि हा जो निसर्ग आहे हा निसर्गाचा आस्वाद मला घ्यायचा आहे. आणि हा निसर्ग त्यांच्या मनात काय करत होता तर हुरहुर निर्माण करत होता. निसर्गातून निसर्ग सौंदर्यातून निसर्ग सान्निध्याची ओढ निर्माण झाली. तर ते निसर्गाचं सौंदर्य पाहून त्यांना त्या निसर्ग सान्निध्यात राहण्याची ओढ त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच्यानंतर मग धरतीच्या लेकराने मातीशी मसलत करायला सुरुवात केली. इथे मसलतचा अर्थ काय घेतला आहे तर शेती करायला सुरुवात केली इथे. आणि मसलतचा दुसरा अर्थ सांगायला गेलं तर निर्यात करणे किंवा देवाणघेवाण असा होतो. तर इथं काय केलं तर त्यांनी काय केलं मग धरतीच्या लेकराने म्हणजे ते लिओबद्दल बोलत आहे त्यांना निसर्गाशी इतकं प्रेम झालं, निसर्गाच्या सौंदर्याशी ते इतके वेडे झाले तर त्यांनी काय केलं तर मातीशी मसलत करायला सुरुवात केली. कापणी, लावणी, खुरपणी, निंदणी इत्यादी सर्व कामात तो रस घेऊ लागला. म्हणजे त्या निसर्गामुळे इतके भारावून गेल्यामुळे त्यांनी काय केलं तर आता शेती करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये काय तर कापणी, लावणी, खुरपणी म्हणजे बियाणे पेरणे किंवा खुरप म्हणजे त्या शेतीमध्ये जे गवत येतं अनावश्यक गवत येतं
ते कापणे, त्यालाच काय म्हणतात खुरपणे. तर ह्या सर्व कामात तो काय झाला, रस घेऊ लागला. म्हणजे त्यांना ती आवड झाली त्या कामाची. गवत झपझपा काढण्याचे काम त्यांच्यासाठी खास आवडीचे होते. तर जे शेतीमध्ये जे अनावश्यक गवत येत होतं तर ते काढायचं झपझप, म्हणजे भरभर पटपट काढायचं काय झालं होतं त्यांना, तर त्याच्यामध्ये त्यांना खास आवड निर्माण झाली होती. शेतीचे काम म्हणजेच नवनिर्मिती. हा नवनिर्मितीचा आनंद तो अगदी दमछाक होईपर्यंत अनुभवत असे. तर हे शेतीचं काम करणं त्यांच्यासाठी काय होतं तर नवनिर्मितीचं, म्हणजे काहीतरी त्यांच्यासाठी तो एक नवीन शोधच लागला होता. आणि तो शोध करत असताना त्यांना खूप आनंद वाटत होता. आणि ते काम ते अगदी दमछाक होईपर्यंत म्हणजे काय तर थकून जाईपर्यंत ते काम ते करत होते. कामाशी इतका समरस होऊन जाई की स्वतःचाच विसर पडे. हात अगदी यंत्रासारखे झपाट्याने चालू राहत. तर इथं लेखिका त्यांच्या कामाचं किती कौतुक करत आहेत बघा. काय म्हणतात की ते शेतीचं काम करताना इतके म्हणजे त्या मग्न होऊन जायचे त्या कामामध्ये, तर कधी कधी त्यांना स्वतःचाच विसर पडून जात होता. आणि त्यांचे हात शेतीमध्ये काम करताना त्यांचे हात कसे तर यंत्रासारखे चालत होते. तो जणू नुसता साक्षीत्वाने खुरप्यावर वाकलेला असे. निढळाच्या घामावर वाऱ्याचा झुळकी आल्या म्हणजे तो गारवा विलक्षणीय सुखद वाटे. तर ते बघा इथं जणू नुसता सात्विक खुरप्यावर, म्हणजे शेतीमध्ये काम करत असताना जे अनावश्यक गवत काढतात ना, तर ते गवत काढायचं एक साधन आहे बघा. तर त्याला ना खेडेगावामध्ये काय म्हणतात, खुरपे म्हणतात. तर खुरप्यावर वाकलेला असे, म्हणजे ते वाकून गवत काढतात ना ते यंत्राच्या साहाय्याने, तर ते म्हणतात ते खुरपं घेऊन ते वाकलेले असत. आणि निढळाच्या घामावर वाऱ्याच्या, म्हणजे ते काम करत असताना त्यांना जेव्हा घाम यायचा आणि त्या घामाला जेव्हा हवा लागायची, झुळूक लागायची, तर त्यांना काय वाटायचं, विलक्षणीय गारवा. आपल्याला बी असं होतं बघा, कधी कधी खूप घाम आला आणि आपण फॅन वगैरे चालू केला तर त्याच्यामुळे आपल्याला गारवा जाणवतो ना. मग इथं त्या लेखिका तेच सांगत आहेत की त्यांना काय व्हायचं, त्या घामामुळे विलक्षण गारवा वाटायचा आणि सुखदही वाटायचं. शेतीचं काम करत असताना खेडेगावातील लोकांना खूप आनंद वाटतो शेतीचं काम करताना. त्याला कशाची सर येणार, ते काय म्हणतात, इतकं जे त्यांना सुंदर वाटायचं, इतकं त्यांना गारवा वाटायचं, इतकं छान वाटायचं, तर ते कशाची त्याला सर, म्हणजे हे काम म्हणजे खूपच त्यांना आवडायचं. सपाटून काम केले की अगदी कृतार्थ भावनेने सुखासमाधानाने तो शेतकऱ्याबरोबर न्याहारी करायला बसे. आणि तिथं बघा न्याहारी म्हणजे काय, तर आपण सकाळचा जो नाश्ता म्हणतो ना तुमचा ब्रेकफास्ट, तर ती न्याहारी. तर काम झाल्याच्या नंतर सुखासमाधानाने ते काय करायचे तर शेतकऱ्याबरोबर न्याहारी म्हणजे नाश्ता करायला बसायचे. त्यांच्याशी भरपूर गप्पा, अगदी घरगुती गप्पा करी. म्हणजे ते बघा किती मनमिळाऊ होते, इतके म्हणजे मोठे लेखक होते तरी पण त्यांचा स्वभाव किती छान. बघा इथे लेखिकेने किती सुंदर वर्णन केलेले आहे आपल्या लिओ टॉल्स्टॉयचे. ते काय म्हणतात की ते काम करून इतके थकून जायचे आणि त्याच्यानंतर त्यांना थकवा जाणवत नव्हता. तर त्यांना काय वाटायचं की ते शेतीचं काम केल्यानंतर त्यांना सुख आणि समाधान वाटायचं. आणि त्या सुख आणि समाधानासोबत ते शेतकऱ्याबरोबर न्याहारी करायला बसायचे. न्याहारी काय तर नाश्ता, तर ते त्यांच्याशी नाश्ताही करायला बसायचे. आणि इतके मनमिळाऊ आणि इतक्या खुल्या मनाने की त्यांच्याशी भरपूर गप्पाही मारत होते. आणि गप्पा तर कोणच्या, तर अगदी घरगुती गप्पा करीत बसायचे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्याचं स्पष्टीकरण जे आहे ना इथंपर्यंतच बघणार आहे. आता इथून पुढचा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तर माझा हा तुम्हाला जे स्पष्टीकरण, माझा लेसन जर आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.